नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडमध्ये मॉर्निंग सॉंगवर सगळेजण मनसोक्त नाचतात. अंकिता आणि अभिजित वर्षाताईंबद्दल गॉसिप करत असतात. सूरज निकीला अरबाजबद्दल समजून सांगत असतो की प्रेम असावं तर ते जीवापाड असावं, असं 4-5 पोरीवरती प्रेम नसावं. आता तू अरबाजचा विचार डोक्यातून काढून टाक, तुला त्याचा खूप त्रास होईल. तुझ्या आईबाबांचं ऐक. त्यांच्या पोटी तू जन्म घेतलास, ते आपल्याला चांगलं सांगतात, ते आपले देव आहेत. त्यामुळं तुझ्या आईबापांनी सांगितलेलं आहे की आता तू त्याचा विचार करू नकोस. पुढे सूरज निकीला विचारतो की तुला त्याच्यावरती प्रेम झालं होतं का? त्यावरती निकी म्हणते की मला अरबाज आवडायला लागला होता. सूरज म्हणतो की तो तेरे नाम करून गेलाय तुझा. पुढे बिग बॉसच्या घरात बहुचर्चित अभिजित बिचुकलीची एंट्री होते. तो अभिजित आणि वर्षा यांना भेटायला नाही असं सांगतो आणि त्या दोघांचं कौतुक देखील करतो. पुढे तो घरातील सदस्यांना म्हणतो की तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप मोठे स्टार आहात, पण तसं काहीच नाही. त्याच कारणामुळे 70 दिवसाचा बिग बॉसचा एपिसोड करण्यात आला आहे. नाहीतर हा 170 दिवस तुमचे चेहरे कोणी बघितले असते, असं बिचुकले सर्वांना म्हणतो. अभिजितचा इथे रिस्पेक्ट नाही, वर्षाताईंना तुम्ही काय काय बोलता याचं तुम्हाला कोणाला भान नाही, असं अभिजित बिचुकले सगळ्यांना म्हणतो. निकी तर ऐकायच्या मनस्थितीच नसते. डर मधल्या शाहरुख खानसाठी निकी वाटते, असं बिचुकले म्हणतो. पुढे तो सर्वांना सुनावतो की तुम्ही काही करत नाही, तुम्ही सर्व फ्लॉप आहेत, असं तो सगळ्यांना म्हणतो. पुढं अभिजित बिचुकले वर्षाताईंसाठी एक गाणं देखील म्हणतो. सूरजचं तो कौतुकही करतो. पुढे तो अंकिता, डीपी दादा आणि प्यारी दादा यांना म्हणतो की तुम्ही सगळे कुचके लोक आहेत, तुम्ही फक्त कुचकच बोलतात, असं तो त्यांना हिणवून सांगत असतो. पुढे तो म्हणतो की इन्फ्लुएन्सर हा शब्द ह्या लोकांसाठी वापरू नये, तो शब्द खूप मोठा आहे आणि जी लोक त्यासाठी पात्र नाहीत, म्हणजेच अंकिता, डीपी दादा ह्या गोष्टी इन्फ्लुएन्सरसाठी पात्र नाहीत, असं त्याचं म्हणणं असतं. त्यामुळे बिचुकले आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पण होते. पुढे अभिजित बिचुकले आणि प्यारी दादा यांच्यामध्ये राजकारणावरून बाचाबाची सुद्धा होते. इतके नालायक लोक आहात तुम्ही, असं बिचुकले पेडदादांना म्हणतो. तर पेडदादा म्हणतात की मी लायक आहे म्हणूनच आम्ही इथं आहोत. त्यानंतर बिग बॉसच्या घरात पाहुणे म्हणून पत्रकार अनिल थत्ते येतात. सुरुवातीला अनिल सूरजचं कौतुक करतात. ते त्याला म्हणतात की तू उद्याचा दादा कोंडके आहेस. दादा कोंडके सुद्धा पहिल्यांदा इंडस्ट्रीत आला त्यावेळेस त्याला सगळ्यांनी नावं ठेवली, त्याच्या ऍक्टिंगला सगळ्यांनी बावळट असं म्हटलं, पण त्यानंतर त्याचं सगळ्यांनी कौतुक देखील केलं. तसंच तू आहेस. मी जर सिनेमा काढला तर त्यात तू हिरो म्हणून असशील, असं ते त्याला म्हणतात. पुढे मोस्ट मिसअंडरस्टूड गर्ल, तू उत्तम दमदारी आहेस, माकडांना कसं खेळवायचं हे तुला चांगलंच माहिती आहे. तुझ्याशिवाय बिग बॉस आम्ही कल्पनाही करू शकत नाही, असं अनिल निकीला म्हणतात. अनिल सत्ते वर्षाताईंचं, अंकिताचं, प्यारीदादाचं, डीपीचं, जान्हवीचं आणि अभिजितचं सुद्धा कौतुक करतात. आणि ते पुढे म्हणतात की वर्षाताईला मी वर्षाताई म्हणणारच नाही, मी फक्त वर्षा म्हणणार आहे, कारण ती आमच्या काळातली एक सुंदर अप्सरा होती आणि मला तिच्यासोबत काम करायचं होतं, पण आता ते शक्य नाही, असं अनिल म्हणतात. सर्वजण ज्या व्यक्तीची आतुरतेने वाट बघत होते ती राखी सावंत बिग बॉसच्या घरात एंट्री करते. राखी सावंतची एंट्री होताच राखी सावंत म्हणते की मी इथं आलेले आहे ठाणा करायला, असं म्हणत ती निकीवरती निशाणा साधत म्हणते की बाई बाई बाई, कुठे गेली माझी कामवाली बाई, निकी बाई तुम्ही इथं बसलायत का, असं म्हणत ती निकीची खिल्ली उडवते. पुढे ती निकीला म्हणते की माझे सगळे कपडे ही चोरून इथे घेऊन आलेली आहे, म्हणजे सगळे गाऊन, माझी साडी, ब्लाऊज सगळं काही हिने माझंच चोरलेलं आहे. आधीच्या सीझन मध्ये मी कॉफी चोरून ठेवायची, आता ती मला कॉपी करते आणि ती आता कॉफी चोरून ठेवते, असं ती म्हणते. असं बोलता बोलता ती अचानक अभिजितच्या अंगावरती पडते. त्यावेळेस मात्र घरात सर्व सदस्य हसतात. त्यानंतर राखी सूरजकडे जाते आणि सूरजला म्हणते की काय सूरज, कसा आहेत आणि कुठे आहेत तुझे डॅडी, ओ सॉरी पॅडी दादा, असं म्हणत ती पॅडी दादांची थोडी खिल्ली उडवत पॅडी दादांना म्हणते की तुम्ही इथं पॅडी म्हणून आला आहात का, तुम्हाला याचे डॅडी बनायचे आहेत, असं म्हणत ती डीपी दादांवर निशाणा साधत डीपी दादांना म्हणून उल्लेख करते की फर्निचर कुठे, फर्निचर कुठे, असं म्हणून थोडी डीपी दादांना धडकून बोलते की ओ तुम्ही इथं आहात का, तुमचं बाहेर सगळं फर्निचर विकलं गेलं. त्यानंतर ती अंकिताला तू खूप साधी दिसतेस, असं म्हणते. त्यानंतर पुढे वर्षाताईंना हात जोडून ती त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करते. तर जान्हवीला ही काली नागीत कोण आहे असं म्हणत तिला म्हणते की तू तुझी मतं ठामपणे मांडत जा, तू बोललीस तर बोललीस, त्यानंतर तू रिग्रेट करत जाऊ नकोस, असा सल्ला जान्हवीला देते. राखी पुन्हा निकीवरती निशाणा साधत निकीला म्हणते की तू प्रत्येक सीझन मध्ये फक्त पोरांनाच पटवायची कामं करते. हिंदीमध्ये पण तू ह्या पोराला आय लव्ह यू म्हण, त्या पोराला आय लव्ह यू म्हण, असं करत करत टॉपला पोचली आणि ती पोरं बाहेर निघाली. तू आता इथं पण तेच करतायस, फक्त पोरांना पटवायचीच कामं करतायस. ज्याला तू पटवलंस तो बाहेर गेला. पुढे राखी, जान्हवी, अभिजित, निकी यांच्यासोबत डान्स करते. त्यानंतर ती सूरजसोबत सुद्धा झापूक झुपूक या गाण्यावरती नाचून दाखवते. त्यानंतर बिग बॉसचा आभार मानते आणि ती घरातून बाहेर पडते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्राजक्ता आणि घरातील सदस्यांसोबत येऊन काही गेम खेळणार आहेत आणि मजा मस्ती सुद्धा होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.